तुमचा आक्षेप नक्की कोणाबद्दल आहे? वाघमारे, तुमचा आक्षेप नक्की कोणाबद्दल आहे? कारण तुम्ही इतके काही अडून बोलणारे नेते नाही, तुम्ही थेट नाव घेणारे नेते आहात. नाही सुहास खातेजी, अहो तुम्ही दोघांबद्दल विचारलं की हे असं म्हणताय तर नॅचरली मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलतोय. मी स्पष्ट सांगितलं ना, उद्धव ठाकरेंना कोणता राजकीय नेता विदाऊट राजकीय फायद्याशिवाय भेटतो? कोणच भेटत नाही. तिकडे कोण जातं, कोणाशी भेटतात? फक्त आणि फक्त राजकीय आणि स्वतःच्या फायद्यासाठी असणारे लोक हे उद्धव साहेबांना भेटतात. पण राजसाहेबांचं तसं नाहीये. हा फरक महाराष्ट्राने बघितलेला आहे. त्याच्यामुळे दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी आपण राजकीय युती करतो, ज्यावेळी उभाटाने काँग्रेस बरोबर युती केली तेव्हा तुम्ही पण काँग्रेसमध्ये होता. महाविकास आघाडी ज्यावेळी केली, वाघमारेजी आपल्याविषयी काही प्रतिक्रिया येत आहेत. एकदा ऐका पटकन, अखिल चित्रेंना काही बोलायचंय आपल्याविषयी. मला पूर्ण करू द्या प्लीज. मगाशी पण तुम्ही मला बोलायला दिलं नाही, मला पूर्ण करू द्या ना. एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वेळी ज्यावेळी उभाटाने त्यावेळेच्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर युती केली होती, त्या युतीमध्ये अटी आणि शर्ती काँग्रेसला टाकल्या होत्या का? तर टाकल्या नव्हत्या. काँग्रेस त्यावेळी, मी होतो महाविकास आघाडीचा प्रवक्ता, काँग्रेस त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलत होती. काय केलं उभाटाने? त्यांना कुठे अटी टाकल्या? मग आता अटी कुठून आल्या? हा पहिला प्रश्न. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे लाचार आहेत, ज्यांच्याकडे आता गमवण्यासारखं काही नाही, तर त्यांना या अटीबिटी शोभत नाहीत हो. त्यांना कोण विचारतंय उभाटाला? एकही पक्ष त्यांच्याकडे जात नाही, काँग्रेस त्यांना विचारत नाही, पवार साहेब त्यांना स्पष्ट बोलतात, ते विचारत नाही. मग आता यांच्यासारख्यानी ज्याच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही, ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला बांधलंय, त्यांच्याकडे कोण जात नाही. तो अखिल चित्रेंना उत्तर द्यायचं आहे याचं. वाघमारेजी, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला प्रत्येकाला संधी देता येणार आहे. अखिल चित्रे, पटकन उत्तर द्या, मिनिटभराचा वेळ आहे. काय झालंय त्यांच्यावर झाले परिणाम, ते आले काँग्रेसमधनं, त्यांना अजून काय कळलं नाही. इकडे अजून काय ते तळागाळात पोहोचले. बोला झालं बोलून. लोक आहेत, काय पक्षाकडे काही शिल्लक नाही. काय शिल्लक आहे तुमच्याकडे? काय शिल्लक आहे? उष्ण घेतलंय भारतीय जनता पार्टीकडनं. शासेना झाली निर्माण, तुमच्याकडे तरी काय आहे? उधार पे कितनी जिंदगी जियोगे, उधार की जिंदगी कितने दिन जियोगे? स्वतःच्या जीवावर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लढत आहेत आणि तुम्हाला पुरून उडणार. म्हणून तुमच्या मनाची भीती निर्माण झाली ना. या भीती कुठे याची काय तुमच्या सगळं चालू आहे? कथा वाचन, ते कथा वाचन जरा थांबवा. महाराष्ट्रात तुम्हाला या मुंबईमध्ये तुमचा रत्न अडवला ना, तर तुम्हाला लक्षात येईल. महाराष्ट्राने स्वीकारलं. अरे काय महाराष्ट्राने स्वीकारलंय? मग खासदारकीच्या निवडणुकीत कुठे तुम्हाला महाराष्ट्राने धुतकारलेलं का? धुवून काढलेलं तुम्हाला, धुतकारलेलं. दोन्ही निवडणुकीबद्दल बोला. अर्धवट माहिती सांगू नका, अर्धवट माहितीवर बोलू नका. जरा ज्ञानात भर टाका. हा, खासदारकीच्या निवडणुकीत तुम्हाला काय धुवून लावलेलं ना महाराष्ट्राने? हा, उधळून काढलेलं तुम्हाला सगळीकडनं. अहो, आरशात बघायला पण तुम्हाला लाज वाटते. तुम्हाला वाटते का लाज? तुम्हाला वाटते का लाज? तुमच्या पक्षातल्या त्या गटातल्या एकाही माणसाला लाज वाटते का? तर आम्हाला का लाज वाटेल? तुम्हाला जर शरम वाटत नाही एवढी गद्दारी करून? गद्दारीचा इतिहास 133 देशाला जोपर्यंत समजून नाही आला तोपर्यंत करत गेला. तुम्हाला लाज नाही वाटत, तर आम्हाला का लाज वाटेल? कशाला? काय स्वीकारलंय तुम्हाला? काय स्वीकारलंय? सगळे पेड कार्यक्रम घेत फिरता, पेड कार्यकर्ते घेऊन फिरता, पेड जनतेला घेता, पेड पदाधिकाऱ्यांना घेता. तुम्हाला काय? तुम्हाला लाज शरम काय आहे? काय आहे लाज शरम? लाज शरम विकून खाल्ली. अहो, तुमची परिस्थिती काय परिस्थिती आहे? अरे आम्ही ठाम उभे आहोत मैदानात. काय परिस्थिती आहे आमची? तुम्हाला विधानसभेमध्ये विधानसभा सोडा, लोकसभेत तुमचं काय झालं? लोकसभेत तुमचं काय झालं? अहो, लोकसभेतलं सांगा ना. फडफड तर तुमची चालू आहे. फडफडणारा दिवा आता बुजणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत. किती तुम्ही फडफडला ना, तो विझणार आहे दिवा. हस्तक्षेप